ओके Yes, सो sir. गुड इव्हनिंग ऑल. सो आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की एसी आणखी डीसी, एसी वर्सेस डीसी, एसीचा मतलब काय असतो आणखी डीसीचा मतलब काय असतो त्याची आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. सो तुम्ही कोणी ऐकलंय का हे वर्ड कधी, एसी आणखी डीसी? कोणी ऐकलंय? सर मी एसीचा ऐकलं डीसी. यस, काय असतो श्रद्धा? यस, काय ऐकलंय तू डीसी मध्ये? टीचर डीसी ऐकले. डीसी माहित नाही मला काय असतं. आणखी कोणी ऐकलंय का? यस सर मी ऐकले. सर अल्टरनेटिंग करंट एसी म्हणजे आणि डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. ओके गुड. सो जसं सांगितलं तर त्यांनी की अल्टरनेटिंग करंट आणखी डायरेक्ट करंट, पण हे अल्टरनेटिंग करंट आणखी डायरेक्ट करंट असतात का? आणि काय आपल्या घरामध्ये पण हे एसी आणखी डीसी असतो का? आपल्या घरामध्ये एसी डिव्हायसेस असतात आणि डीसी डिव्हायसेस असतात, पण आपल्याला हे नाही माहिती असतं की एसी मध्ये व्होल्टेज किती असतो, डीसी मध्ये व्होल्टेज किती असतो. तर आजच्या सेशन मध्ये आपण हेच बघणार आहोत. तुम्हाला काही पण आता डाऊट आहे लास्ट मध्ये विचारा, सेशनच्या आतमध्ये नका विचारू, लास्ट मध्ये तुम्ही डाऊट विचारा. ठीक आहे. सो आता सर मी सांगू का एसी वर्सेस डीसी म्हणजे? एक मिनिट थांब, आता पहिले मी थोडं सांगून देऊ मग तू सांगशील. ठीक आहे. ठीक. सो एसी मध्ये काय असतो? अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील असे बाहेर असे हाय टेन्शन लाईन्स असतात ज्याच्यामध्ये असे मोठे मोठे वायर लागलेले असतात. ठीक आहे. सो हे वायर्स का असतात कोणी सांगू शकणार? कोणी सांगू शकणार हे वायर्स? याला पाहिजे म्हणून ते असतात ते. हे आपल्याला लाईट पोहोचवण्यासाठी असतात. ओके. आपल्याला नाही तर एक कोणची पण शहराला लाईट हवंय, गावीला लाईट पोहोचवायचं तर त्याच्याकरता असे हाय टेन्शन लाईन्स असतात ज्याच्याने लाईट पोहोचतात. हे सगळ्यांनी पाहिलं असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये व्होल्टेज किती असतो? ठीक आहे. सो एसीचा मतलब असतो अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे. सो हे जे तुम्हाला खालती ग्राफ दिसतोय करंट आणखी टाइप मध्ये, एसी मध्ये जो ग्राफ बनतो तो असा ग्राफ बनतो. ठीक आहे. हे सगळ्यांना दिसत असेल, सगळ्यांना दिसतोय? येस सर. तुमची स्क्रीन दिसत नाही. सर दिसते सर. दिसतंय सर. डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. तो सगळ्यांना लक्षात ठेवायचंय की अल्टरनेटिंग करंट मध्ये जो ग्राफ बनतो करंट आणखी टाइम मध्ये असा बनतो. ठीक आहे. सो एकदा करंट इथून ना इथे जातो, मग एकदा करंट इथून ना इथे येतो, मग ते एकदा पुढे जातो, मग एकदा परत मागे येतो. सो अशी पूर्ण अशी वेव्ह चालत राहते अल्टरनेटिंग करंट मध्ये. ठीक आहे. हे सगळ्यांना डीसी समजमध्ये म्हणजे आलं. डायरेक्ट करंट. ठीक. सो अल्टरनेटिंग करंट मध्ये जे व्होल्टेज सोर्स असतो, ठीक आहे, सो जो व्होल्टेज सोर्सचा जो सिम्बॉल असतो, ठीक आहे, सो तुम्ही काय जेव्हा आपण सर्किट बनवतो आणि तुम्ही पण मागच्या वेळेस काही स्टुडंट्सनी बसमध्ये सर्किट्स बनवले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सांगितलं असेल बोर्डवरती की कसं आपल्याला सर्किटमध्ये सिम्बॉल्स लावावे लागतात. तर कोणी तुम्हाला विचारलं की एसी व्होल्टेज सोर्सचं सिम्बॉल काय, तुम्ही कसं बनवणार कॉपीमध्ये, तर त्याच्याकरता हा सिम्बॉल असतो, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ठीक. आता एसी व्होल्टेज रेटिंग. ठीक आहे. आपल्या घरामध्ये प्लग्स असतात, सगळ्यांना माहिती असेल, ज्याच्यामध्ये आपण टीव्ही या फ्रीज जे पण कनेक्ट करतो त्याच्यामध्ये व्होल्टेज किती येतो. ठीक आहे. सो इथे एसीची व्होल्टेज रेटिंग लिहून ठेवली आहे 230 वोल्ट टू 250 वोल्ट. सगळ्यांनी घरामध्ये प्लग पाहिले जिथे आपण तुम्ही प्लग लावता टीव्हीचा? हो सर. हो सर. तर कोणी पण विचारलं की इथे तुम्ही जे प्लग आहे त्याच्यामध्ये किती व्होल्टेज येतोय, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे की जे आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते ती एसी इलेक्ट्रिसिटी म्हणजे अल्टरनेटिंग करंट येतो. त्याच्यामध्ये जे व्होल्टेज रेटिंग असते ती 230 वोल्ट टू 250 वोल्ट असते. हे सगळ्यांना समजमध्ये आलं? सर दोन्ही पण असतात. हो सर. दोन्ही नाही असतात, 230 से 250 तक असं आहे ते. 230 टू 250 व्हॅरी होतं ना, कारण की ते अल्टरनेटिंग करंट आहे, कधी खालती कधी वरती जात राहतो. ठीक आहे. आता तुम्ही खूप सारे असे एसी डिव्हायसेस पाहिले असतील आपल्या घरामध्ये. तुम्ही टीव्ही पाहिलंय, एसी पाहिलंय, फॅन पाहिलंय, ठीक आहे, वॉशिंग मशीन पाहिली आहे, मग प्रेस पाहिली, आयरन ज्याला आपण म्हणतो, मग मायक्रोवेव्ह ओव्हन पाहिलं. सर हे सगळे जितके पण डिव्हायसेस हे सगळे एसी डिव्हायसेस आहे. याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक वायर असतो, तुम्ही वायरला तिथे प्लग मध्ये कनेक्ट करता. सगळ्यांनी बघितलंय?
ठीक आहे. तर काय याच्यामध्ये तुम्ही बॅटरी यूज करता का? नाही. So, असे डिव्हाइसेस ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लगने कनेक्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये किती व्होल्टेज येतो, एसी मध्ये किती व्होल्टेज येतो, एसी अल्टरनेटिंग करंट मध्ये किती व्होल्टेज येतो आपल्या घरात? 230 वोल्ट ते 250 वोल्ट. हा, तर हे सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे, कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोणी पण तुमच्याशी विचारणार की एसी व्होल्टेज किती व्होल्टेज असतो, म्हणजे किती येतो आपल्या घरामध्ये, जे प्लग मध्ये किती व्होल्टेज आहे, कारण की जितके पण डिव्हाइसेस आहे हे 230 वोल्ट वरतीच चालतात. ठीक आहे. आता डायरेक्ट करंट, तुम्ही एसी करंट तर समजमध्ये आलं. डायरेक्ट करंट पण तुम्ही पाहिलंय, पण तुम्हाला माहित नाहीये की कसं असतो. ठीक आहे, काय डिव्हाइसेस असतात त्याचे. ठीक आहे. सो आता डायरेक्ट करंटचं तुम्हाला ग्राफ बघायचं आहे, तर इथे बघू शकता करंट आणखी टाइम मध्ये तुम्ही असं ग्राफ बनवणार, तर तुमचं जे लाईन येणार ते स्ट्रेट लाईन अशी असणार. तर कोणी पण विचारलं की डायरेक्ट करंटचा ग्राफ कसं असतो, तुम्ही करंट आणखी टाइम मध्ये तुम्हाला ग्राफ बनवायचं तर कसं दिसणार, तर फक्त अशी स्ट्रेट लाईन असते, ग्रीन लाईन तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये करंट फक्त एकच दिशामध्ये फ्लो होतो, परत मागे नाही येत करंट. ठीक आहे, एक दिशामध्येच तो करंट फ्लो होतो. नेक्स्ट, डीसी व्होल्टेज. सो तुम्हाला माहिती असेल तुमच्या घरामध्ये रिमोट असतो, सगळ्यांच्या घरामध्ये रिमोट असतो. त्या रिमोटमध्ये सेल्स असतात छोटे, तर तुम्ही सेलचं व्होल्टेज रेटिंग बघितलं असेल, 1.5 वोल्ट लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो जो डीसी व्होल्टेज असतात त्याच्यामध्ये जी व्होल्टेजची जी रेटिंग असते ती 1.5 वोल्ट टू 90 वोल्ट, त्याच्यापेक्षा 90 वोल्ट पेक्षा जास्त पण होऊ शकते, पण 90 वोल्ट मॅक्झिमम इतकी याची वोल्टची बॅटरीज येतात. ठीक आहे. तर तुम्ही इथे फोटोमध्ये पाहू शकता काही बॅटरीज दिसतात, काही बॅटरीज तुम्ही एमटीबीएस मध्ये पण बघितले असतील, काही बॅटरीज तुमच्या घरामध्ये पण आहे. तर ते जितकी पण बॅटरीज आहे ते डीसी बॅटरीज आहे. ठीक आहे, समजमध्ये आलं सगळ्यांना? हो. ठीक आहे. सो आपण तुम्ही टीव्हीच्या रिमोट मध्ये युज करता, मग आपलं फोन मध्ये पण बॅटरी असते, लिथियम आयन बॅटरी असते. आजकाल गाड्या येतात, ते सेल्फ ड्रायव्हिंग जी कार्स येतात, ते जे इलेक्ट्रिक गाड्या येतात, ते त्याच्यामध्ये पण ती गाडी जी चालते ती बॅटरीनी चालती. ठीक आहे. सो 2 व्हीलर्स येतात ती पण बॅटरीनी चालती, जी इलेक्ट्रिक 2 व्हीलर जी असतात त्याच्यामध्ये पण बॅटरी लागते. तर त्याच्यामध्ये जे व्होल्टेज यूज करतात ते लोक, ते डीसी व्होल्टेज. असं एका वायर लावून आपण गाडी घेऊन जातोय असं तर नसतो ना? नाही. तर हे तुम्हाला समजमध्ये आलेलं असेल, एसी व्होल्टेज आणखी डीसी व्होल्टेज काय. ठीक. सर एक डिफरन्स आणखीन आहे, एसी आणखीन डीसी व्होल्टेज मध्ये एक अंतर आणखीन आहे. तुम्ही बघितलं असेल एसी व्होल्टेज जे आहे ते खूप जास्त आहे, त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. सगळ्यांनी बघितलं 230 वोल्ट टू 250 पर्यंत असते, पण जे डीसी व्होल्टेज असते ते कमी व्हॅल्यूचे असतात. बॅटरी एक्झाम्पल घेऊन घ्या, उदाहरण करता तुमची बॅटरीचं उदाहरण घेऊन घ्या. तुम्ही बॅटरीमध्ये बघितलं असेल बॅटरीचं व्होल्टेज खूप कमी कमी असतं, 1.5 वोल्ट, 9 वोल्ट, 12 वोल्ट. ठीक आहे. सो हे डिफरन्स पण असतो की एसी व्होल्टेज हाय व्होल्टेज असतो, डीसी व्होल्टेज लो व्होल्टेज असतो. कोणी पण विचारलं तर हे पण सांगू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, आता डीसी डिव्हाइसेस कोणकोणचे असतात. डीसी डिव्हाइसेसची माहिती तुम्हाला आहे, पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. त्याच्यापूर्वी आपण बघून घेतो की डीसीचा सिम्बॉल काय असतो. जसं आता मी तुम्हाला एसीचा सिम्बॉल दाखवलं, आता तुम्हाला कोणी कॉपीवरती सांगितलं की डीसी व्होल्टेजचा मला चिन्ह दाखवा की कसं दिसतो डीसी व्होल्टेज, तर तुम्हाला अशी एक स्ट्रेट लाईन बनवायची आणि खालती डॉटेड लाईन बनवायची. तर हा डीसी व्होल्टेजचा सिम्बॉल असतो. ठीक. आता आपण बघणार आहोत डीसी डिव्हाइसेस. हे डीसी डिव्हाइसेस तुमच्या घरामध्ये पण आहे. ठीक आहे. रिमोट, रेडिओ, ठीक आहे, फोन, मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉप. ठीक आहे. खूप सारे असे डिव्हाइसेस असतात, याच्यापेक्षा आणखीन पण डिव्हाइसेस होऊ शकतात डीसी डिव्हाइसेस. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण बॅटरीचा उपयोग करतो, ज्याच्यामध्ये असं आपल्याला काही नाही की वायर यूज करायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना समजमध्ये आलं डीसी डिव्हाइसेस आणखीन एसी डिव्हाइसेस काय असतात. कोणाला काही डाऊट? नो सर. ओके. सो आता तुम्हाला हे समजमध्ये येऊन गेलंय, तर तुमच्याकरता आजचं जे टास्क आहे, म्हणजे आजची जी ऍक्टिव्हिटी, तुम्हाला काय करायचं, तुमच्या वहीमध्ये एक असं टेबल बनवायचं ज्याच्यामध्ये तुम्हाला सिरियल नंबर लिहायचा आहे, एसी डिव्हाइस लिहायचं, आणखी डीसी डिव्हाइस लिहायचं. असे 3
कॉलम्स बनवायचे. एसी मध्ये काय येईल, डीसी मध्ये काय येईल? सो असे डिव्हायसेसचे नावं लिहायचे तुम्हाला की एसी डिव्हायसेस मध्ये कोणकोणचे डिव्हायसेसचे नाव येणार जे घरामध्ये असतात, आणखी डीसी मध्ये कोणकोणचे नाव येणार. ठीक आहे, सगळ्यांना समजमध्ये आलं? हो सर. ठीक आहे. सो आजची तुमची ही ऍक्टिव्हिटी आहे. हे सगळ्यांना ऍक्टिव्हिटी करून ग्रुपवरती फोटो पाठवायचे. ठीक आहे, उद्या सकाळी 10 वाजतापर्यंत. सगळ्यांना खूप सिम्पल आणि खूप सोपी ऍक्टिव्हिटी आहे. सगळ्यांना ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. क्लिअर आहे? ओके. सो आजच्या सेशन मध्ये आपण बघितलं की एसी डिव्हायसेस आणखी डीसी डिव्हायसेस काय असतात. आणखी मी तुम्हाला एसीचं व्होल्टेज रेटिंग सांगितलं आणि डीसीचं व्होल्टेज रेटिंग सांगितलं. मग मी तुम्हाला हे पण सांगितलं की एसी व्होल्टेज हाय व्होल्टेज असतो, डीसी व्होल्टेज लो व्होल्टेज असतो. तुम्हाला हे पण समजमध्ये आलं असेल. आता कोणी पण तुमच्याशी विचारलं काही पण प्रश्न एसी आणखी डीसीच्या रिलेटेड तुम्हाला द्यायला यायला पाहिजे. ठीक आहे. कोणी विचारलं की एसीचा व्होल्टेज रेटिंग किती असतो, तर किती असतो? 230 230 ते 250 व्होल्टेज. आणखी डीसी व्होल्टेज किती असते रेटिंग, व्होल्टेज रेटिंग? 1 वोल्ट to 9 वोल्ट 1 वोल्ट 15 वोल्ट 1.5 वोल्ट टू 90 वोल्ट. ओके. सो आता तुम्हाला सगळे हे माहिती पडलं पाहिजे. हाय व्होल्टेज कोणाचा असतो, एसी व्होल्टेजचा असतो की डीसी व्होल्टेजचा? AC व्होल्टेज. ओके. आणखी लो व्होल्टेज? DC व्होल्टेज. एसी. लो व्होल्टेज कोणाचा असतो? डीसी व्होल्टेज. DC व्होल्टेज. आणखीन एसीचा किती असतो? हाय असतो की हाय लो असतो? व्होल्टेज. हाय व्होल्टेज.